ही शाळा तशी नावारूपाला आलेली शाळा, जिल्हा परिषद शाळा गायकवाड वस्ती. या शाळेचं नाव केंद्रात, तालुक्यात नाही आता जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. पूर्ण जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीमध्ये गायकवाड वस्ती कोरगाव हे नाव नेण्याचं काम आमच्या जाधव सरांनी केलेलं आहे, विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. विशेष आनंद याचा होतोय की आज ही मुलं चमकतात, 11 मुलं चमकतात आणि त्यांच्या सत्कार समारंभासाठी मला रिटायर झालं तर मी बोलवले. म्हणजे आपलं नाताने काय तुटलेलं नाही आणि तुटणारही नाही. खरं तर इतका आनंद होतोय. माझ्या शाळेतील एवढे विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये येतात. गुणवत्ता यादीमध्ये माझी शाळेचं नाव चमकलं जातं आणि आपल्या शाळेचा बोर्ड चौकात लागतो, डिजिटल लागते. 10-12 गावची लोक तो बोर्ड वाचतात आणि मला वाटतं माझी शाळा मी कधीच विसरणार नाही. जाधव गुरुजींनी चांगला प्रयत्न केलेला आहे. 2 वर्ष अहोरात्र या ठिकाणी आबदलेले आहेत. पण एक उणीव जाणवते व्हॉट्सअप मधून. सरांना व्हॉट्सअपला टाकावं लागतं मी शाळेत हजर आहे, पण पोरं आले नाहीत. काही पालक पोरं तासाला पाठवत नाही. गुरुजींनी उन्हाळा सुट्टी घेतली नाही, दिवाळी सुट्टी घेतली नाही, शनिवार नाही, रविवार नाही, 365 दिवस चालणारी शाळा म्हणजे गायकवाड वस्ती शाळा आहे. म्हणून हे आपले यश पत्रात पडले. सांगायला अभिमान. तिथला सुद्धा विद्यार्थी स्कॉलरशिपला या वर्षी बसलेला नाही, पण आपल्या शाळेचा विद्यार्थी जिल्ह्याच्या यादीमध्ये बसतोय. हे काय थोडं नाही. मला आनंद याचा होतोय जरी गुरुजींनी शिखर बांधलं, शिखरावर कळस लावला आणि त्याच्यावर झेंडा चढवला, तर त्या इमारतीचा पाया बांधण्याचं काम मी केलेलं आहे. मूळ पाया महत्वाचा आहे आणि तो पहिली दुसरीचा पाया त्याच्यावर त्यांनी अतिशय कष्ट घेतलं आणि हे विद्यार्थी पुढे चमकू शकले. मला आनंद वाटतो. आपण जी मुलं अंगणवाडीत आलेली पहिली दुसरी मध्ये ज्यांना थापटलं रामभाऊला आणि त्या स्वामीनाथ पवारला मी पहिली दुसरी मध्ये बोलवून घेतलं होतं. रामभाऊ साक्षीदार आहेत की ही मुलं पुढे चमकणार आहेत. हे मी त्यांना दुसरी मध्ये सांगितलं होतं आणि त्याच वेळेला स्वामीनाथ पवारनं बाहेर शिकणारी त्या मुलीची मोठी बहीण इथं आणून घातली आणि ही स्वरा मोठ्या बहिणीला शिकवत होती. रामभाऊला या कट्ट्यावर बसून सांगितलं की आपली स्त्रिया नक्कीच चमकणार आहे आणि ते बोललेलं आज खरं झालेलं आहे. म्हणून मला अभिमान वाटतोय तुम्ही मला या कार्यक्रमाला बोलवलं. आणि या ग्रामस्थांचं माझ्यावर आतोनात प्रेम आहे. ही शाळा नावारूपाला आणण्यासाठी मी 13 वर्ष या ठिकाणी सर्व्हिस केली. जाधव सरांनी गेले 3 वर्ष अतिशय कष्ट घेतलेले आहे आणि ही शाळा अशीच नावारूपाला यावं ही लिंगेश्वरच्या मी प्रार्थना करतो. वेळ तुमचं माझ्यावर, आमच्या जाधव सरावर, शाळेवर हवं ही विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.